नमस्कार रसिक श्रोते हो. साप्ताहिक जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशन यांच्याद्वारे आयोजित यशस्विनी या मालिकेमध्ये आपण विविध क्षेत्रांमध्ये यश आणि कर्तृत्व काबीज करणाऱ्या विविध यशस्विनींना भेटत असतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलं आहे. डॉक्टर माधवी खोडे चौरे या एक कर्तव्य तत्पर अशा प्रशासकीय अधिकारी यांच्याशी आपण या आजच्या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत. त्यामुळे आजच्या या मालिकेमध्ये मी स्वाती पोद्दार आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. डॉक्टर माधवी खोडे यांच्या बरोबरीने आज या आभासी मंचावर दोन मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही परिचय करून देते. आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ऍडव्होकेट वर्षाजी माडगुळकर. त्या जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशनच्या मुख्य संपादक आहेत आणि आमच्या मार्गदर्शक आहेत, ज्यांचा नेहमी आम्हाला मार्गदर्शन आणि आधार आमच्या सोबत असतोच. त्याचबरोबर लोकप्रत प्रकाशनच्या संपादक माणिकजी घारपुरे याही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादक भैरवीजी देशपांडे याही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. Ambition is the path to success. Persistence is the vehicle you drive with. ही उक्ती ज्यांच्यासाठी अगदी यथार्थ आहे अशा डॉक्टर माधवी खोडे चौरे या एक कर्तव्य तत्पर कार्यनिष्ठ अशा प्रशासकीय अधिकारी यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाचा परिचय या मुलाखती दरम्यान आपल्याला सगळ्यांना येणारच आहे. पण एक आणखी छोटीशी आठवण इथे सगळ्यांपुढे सांगण्याचा मला मोह होतोय आणि अतिशय अभिमानाने मला सांगावंसं वाटतंय की डॉक्टर माधवी खोडे चौरे म्हणजे माझी शालेय जीवनातली मैत्रीण माधवी खोडे. आणि आज मला आठवण जी सगळ्यांना सांगावीशी वाटते ती अशी की मला अजूनही आठवतं की आमचा 10वीचा रिझल्ट लागला होता बोर्ड परीक्षेचा आणि गुणवत्ता यादीमध्ये माधवी 5वी होती संपूर्ण बोर्डात. आणि त्यावेळी अनेक वृत्तपत्रातून तिच्या छोटेखानी मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. वयाच्या अवघ्या 14व्या-15व्या वर्षी त्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की मला आधी डॉक्टर व्हायचंय आणि नंतर मला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय. वयाच्या 15व्या वर्षी तिने जे ठरवलं ते तिने करून दाखवलं आणि जिद्दीने आणि परिश्रमाने तिने ते यशाचे टप्पे सर केले आहेत आणि आम्ही त्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत. आणि इतके सगळे पद भूषवल्यानंतरही, इतक्या मोठ्या पदावर असतानाही आणि एक संपूर्ण असा मेधावी असा तिचा प्रवास राहिलेला असतानाही तिच्या वागण्या बोलण्यात आजही तीच सहजता आहे. मैत्रीण म्हणून आम्हाला ती त्याच सहजतेने भेटते. तिचं पद कधीही मैत्रिणीशी भेटताना मध्ये आडवं येत नाही. आणि ही एक आठवण मला सगळ्यांना सांगायची होती. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की महत्वाकांक्षा बरेच जण बाळगून असतात, पण फार थोड्या लोकांना कठोर परिश्रमांच्या आधारे म्हणा किंवा सातत्याने जे संकल्पित यश असतं ते साध्य करतायत. माधवी आता सध्या वर्तमानामध्ये ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर नागपूर असा तिच्याकडे कार्यभार आहे आणि त्याच बरोबर सध्या नागपूर विद्यापीठाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू म्हणूनही त्यांच्याकडे कार्यभार आहे आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रथम महिला कुलगुरू म्हणून त्या पद भूषवतात आहे. आणि त्याचबरोबर एक कार्यकुशल आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या माधवीजींचा शैक्षणिक प्रवासही तसाच आहे. 10वी मध्ये गुणवत्ता यादीत 5वे स्थान, 12वी मध्ये गुणवत्ता यादीत 1ले स्थान, MBBS गोल्ड मेडलिस्ट सुवर्ण पदकासह त्यांनी MBBS चा कोर्स पूर्ण केलाय आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठीची जी लोकसेवा आयोगाची IAS ची परीक्षा असते ती सुद्धा ऑल इंडिया रँक 29 असं घवघवीत यश मिळवून पूर्ण केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या टॉपर पण होत्या. असा हा सीमित करणारा प्रवास प्रशासकीय सेवेत अनेक महत्वाचे दायित्व त्यांनी सक्षमपणे पार पाडलेले आहेत. शैक्षणिक तसेच प्रशासकीय कार्याशी संबंधित अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. अशा या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या माधवीजींची आज आपण
त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण उलगडणार आहोत. आणि त्यांच्याशी संवाद आपण करणारच आहोत. त्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय माणिकजींकडे सूत्र सोपवतो. धन्यवाद स्वातीजी. एखाद्या विद्यार्थ्याचा यशस्वी प्रवास हे देशाचं कल्याण असतं, कारण प्रत्येकच विद्यार्थ्यामध्ये देशाचं स्वप्न रुजलेलं असतं. स्पर्धा आणि परीक्षा ह्या स्वतःच्या उन्नतीचं द्योतक तर आहेच, पण ह्या देशाच्या विकासाशी सुद्धा निगडीत असतात. प्रखर बुद्धिमत्ता आणि अफाट परिश्रम घेण्याची तयारी हे जरी यशाचं गमक असलं, तरी ही शक्ती राष्ट्राला अर्पण करायची असते. ही शक्ती देशाला मिळायला हवी. त्यातूनच ही शक्ती समाजाला मिळते, ज्यामुळे समाजाचा पर्यायाने देशाचा विकास होतो. एक उत्तम अधिकारी जर एखाद्या विभागात नियुक्त झाले तर काय काय बदल होऊ शकतात, किती परिवर्तन येऊ शकतं त्या विभागामध्ये, हे आपण अनेकदा बघितलं आहे, अनुभवलं आहे. सर्वोत्तम जिल्हाधिकारी, सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी जर एखाद्या विभागाला किंवा एखाद्या जिल्ह्याला लाभले तर त्या विभागाला आणि त्या जिल्ह्याला परीस स्पर्श होतो. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली ही मंडळी असतात. आज आपल्या जनमंगलच्या व्यासपीठावर जनमंगल साहित्य आणि सामाजिक चळवळीला आशीर्वाद देण्यासाठी जनमंगल यशस्विनी म्हणून आत्ताच आपण ज्यांचा प्रेरणादायक परिचय ऐकला त्या माननीय डॉक्टर माधवीजी खोडे चौरे सहभागी होत आहेत. आज आपण त्यांना जनमंगल युवा प्रेरणा या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. त्यासाठी सर्वांच्या वतीनं माधवीजींचं अभिनंदन. पण त्याआधी आपण जाणून घेऊया त्यांच्या अद्भुतरम्य यशोमय प्रवासाची कथा, जी आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारी ठरणार आहे. माधवीजी, मला तुम्हाला हे विचारायचंय की आत्ताच जसं स्वातीजींनी त्यांची आठवण सांगितली की तुमचं लहानपणापासून ठरलं होतं, वैद्यकीय शिक्षण घेतलं असतानाही प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न बघण्यामागे एखादा विचार होता किंवा एखादी घटना होती की ज्यामुळे तुम्ही हे स्वप्न पाहिलं? बेसिकली प्रशासनात येण्याचं म्हणजे येण्यामागे विचार आणि घटना हे दोन्ही होते. विचार जसं स्वातीने सांगितलं की तेव्हा 10वीचा रिझल्ट आला तेव्हा पण पहिले डॉक्टर बनायचं आणि मग IAS करायचं असं होतं. तर ते मनात, म्हणजे माझे वडील पण फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये होते, तर गव्हर्नमेंट सर्व्हिस जर म्हटली तर कलेक्टर हा सगळ्यात मोठा असंच आपल्याला वाटत असतं इन जनरल. तर आपल्याला कलेक्टर व्हायचं असं होतं. पण मग MBBS करता करता असं झालं की मी गायनेकोलॉजिस्ट बनायचं आहे, म्हणजे PG करू. आणि मग तेव्हा असं झालं की मी जेव्हा इंटर्नशिप करत होते तेव्हा सावनेरला माझी पोस्टिंग होती. आणि इंटर्नशिप मध्ये आपल्याला डिलिव्हरी करावी लागते, म्हणजे प्रसूती करावी लागते. तर एक मुस्लिम बाई होती जिची डिलिव्हरी होती. तर ती अगदी त्या लेबरच्या रूम मध्ये टेबलवर आता बाळ होणार आणि ती मला म्हणते, मॅडम आप 1000 रुपये ले लो मेरे से, बट लड़का पैदा करवा. अरे, तर मी म्हटलं असं नसतं. म्हणजे लडका या लडकी जे पण आहे ते तुमचं पहिलेच ठरलेलं आहे, ते आता माझ्यामुळे काहीच बदलणार नाही. हा, आणि म्हटलं जो होना है वही होगा. तर मी म्हटलं पण तुला असं का म्हटलं. तर ती म्हणाली मला ऑलरेडी 3 मुली आहेत आणि आम्ही गरीब आहोत, आणि जर आता चौथी पण मुलगी झाली तर माझा नवरा मला आणि मुलीला घरातच घेणार नाही. म्हणजे या दवाखान्याच्या बाहेर जेव्हा आम्ही निघू तेव्हा आम्ही अगदी रस्त्यावरच राहू. आणि मग ती म्हणाली की हमने सुना है आपने जितनी डिलिव्हरीज की है उसमें सब मतलब लड़के ही पैदा हुए हैं. मी म्हटलं तसं तर म्हणजे योगायोग राहील. पण मला तिची ती कंडिशन पाहून वाटलं की नाही, आपण ह्या लेडीसाठी काहीतरी करायला पाहिजे. सो बेसिकली जे आपल्याला काम करायचं आहे ते समाजाच्या ग्रासरूटवर जाऊन करायचं आहे. एक डॉक्टर जो असतो तो क्लासेसला ट्रीट करतो, बरोबर,
पण जो प्रशासक असतो तो मासेसवर त्याचा परिणाम होतो आणि एका छोट्या गोष्टीचा परिणाम हा मल्टिप्लायर इफेक्टनी होतो. तर ते म्हणजे मी त्या गोष्टीमुळे जी काय म्हणू आपण एक मनाला असं हलवून टाकणारी ती गोष्ट होती. आणि मग मी माझ्या मिस्टरांशी पण डिस्कस केलं, तर ते म्हणाले बघ तुला जर समाजासाठी काही करायचं असेल तर तू 3 वर्ष मग पीजी करण्यापेक्षा तू युपीएससी प्रिपरेशन कर, तर तू मोठ्या लेवलवर यू कॅन वर्क फॉर द सोसायटी. आणि म्हणून मग मी युपीएससी कडे वळले. बरोबर. म्हणजे सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीम मध्ये सिस्टीमचा राहूनच भाग व्हावं काम लागतं. येस. केलं पाहिजे. विद्यार्थी दशेतली तुमची कामगिरी एवढी तेजस्वी होती, तुमच्या कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रयत्नांची जोडही होती, कारण त्याशिवाय या स्पर्धेच्या युगात एवढं यश मिळवणं शक्य नव्हतं. तर या तुम्ही जे लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न होतं त्याला फुलवण्याच्या काळातल्या बालपणातल्या काही आठवणी आहेत का तुमच्या? तसं म्हटलं तर आठवणी माझ्याकडे बालपणीच्या फार नाही. कारण मी पण तिसरी मुलगी होती माझ्या घरी आणि आय वॉज अ अनवॉन्टेड चाइल्ड तसं म्हटलं तर. कारण तेव्हा मुलगा मुलगी म्हणजे आज आपण मानत नाही तेवढं, पण त्या त्या काळात होतं. त्याच्यामुळे एक तिसरी मुलगी म्हणून मी बरंच काही अनुभवलं. तर माझ्या आईने मला हेच सांगितलं की तुला याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर तुला अभ्यास करावा लागेल, कारण अभ्यास करशील बरोबर. तरच तुझं अस्तित्व निर्माण होईल. आणि ह्या सगळ्या जे विशियस सायकल म्हणतो ना आपण, त्याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. बेसिकली आईने जे मला मोटिवेट केलं लहानपणी, तीच एक आठवण म्हणून तिचं जे प्रेम होतं, त्या प्रेमात पायीच म्हणजे आजपर्यंत मी इथपर्यंत आले मला असं वाटतं. किती आणि मग 10वी मध्ये तर स्वाती, मग आमची अजून एक मैत्रीण आहे डॉली, संगीता, हा आमचा एक ग्रुप होता. तर तो ग्रुप, त्या ग्रुपमध्ये असं कधी नाही वाटलं म्हणजे जे काय म्हणतो आपण, फ्रेंड्स आर ऑलवेज फ्रेंड्स. है ना, बरोबर. फ्रेंड्स इन नीड आर फ्रेंड इन नीड. तसा आमचा ग्रुप होता. तर ते एक नेहमी मैत्रिणींचं मोटिवेशन सोबत होतं. छान. बरोबर आहे. म्हणजे तिसरं अनवॉन्टेड चाइल्ड काय असतं हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. हो. आणि त्यामुळं तुम्ही काम करत असताना तुमच्या कामामध्ये नक्कीच त्या बाबतीमध्ये विचार करूनच तुम्ही काम करत असणार हे तर नक्कीच आहे. आता विचारायचं झालं की लोकसेवा आयोगाची परीक्षा ही तशी सगळ्यात अवघड परीक्षा, म्हणजे देशातली टॉपमोस्ट परीक्षा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ही परीक्षा पास व्हावी, क्रॅक करावी, असं देशातल्या प्रत्येक हजारो तरुण आणि तरुणींचं उद्दिष्ट असतं आणि स्वप्नही असतं. तर ही परीक्षा, हे परीक्षेचं स्वप्न प्रत्यक्षात आणत असताना तुम्ही कशी तयारी केली किंवा त्या बाबतीत कुणाचं मार्गदर्शन घेतलं? आणि तसंही IAS होणं म्हणजे कधी पास होणं, कधी नापास होणं, कधी प्रिलिम पास होणं, कधी मेन पास होणं, नापास होणं, कधी मेन पास होणं, प्रिलिम पास होणं, म्हणजे असं अनेक चढ उतार त्याच्यामध्ये असतात. हा प्रवास तसाही खूप मोठा असतो. म्हणजे एक वेळ CA होण्याचा प्रवास कमी आहे असं वाटेल, पण हा IAS होण्याचा प्रवास फार मोठा आहे असं म्हणलं जातं. तर या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही तुमचं मनोबल कसं टिकून ठेवलं, की हे सगळं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी जेव्हा IAS ची तयारी सुरू केली तेव्हा माझं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत आणि ही इज द मेन मोटिवेटिंग फोर्स बिहाइंड मी. म्हणजे अगदी मला तेव्हा जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केलं होतं UPSCचं, आपण सांगितल्याप्रमाणे ते UPSCला आम्ही अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन पण म्हणतो, कारण रिझल्ट काही आपल्या हातात नसतो. तुम्ही कितीही अभ्यास केला तरी म्हणजे आपल्याला ती गॅरंटी नसते. तर नागपूरला त्याचे तेव्हा कोचिंग क्लासेस वगैरे काही नव्हतं आणि दिल्ली हे एकमेव सेंटर होतं UPSC प्रिपरेशनसाठी. तर त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी तिथे सिनियर रेसिडेन्सी घेतली मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये, जेणेकरून आम्हाला हॉस्टेल मिळेल राहायला. आणि मग आम्ही दिल्लीला गेलो. तुम्ही दिल्लीला कोचिंग घेतलं होतं
दिल्लीचं कोचिंग झाल्यानंतर मी माझा पहिला अटेम्प्ट लखनौ मधून दिला होता, कारण तेव्हा माझ्या मिस्टरांचा सुपर स्पेशलायझेशन तिथे होतं. आणि मग तिथून मात्र मी परत येऊन मग नागपुरातच अभ्यास केला. तर हा अभ्यास करताना जे म्हणतो ना मटेरियल आपल्याला लागतं, म्हणजे कोचिंग क्लास तर हजारो मुलं करतात, पण शेवटी आपलं उत्तर हे वेगळं असायला पाहिजे. बरोबर. हा, तर त्याला जे म्हणतो की आयसिंग ऑन द केक, केक बनवणं सगळे शिकतात कारण केकचा बेस सेम असतो, पण आयसिंग कसं करता तुम्ही त्या केकचं त्याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून असतो. तर त्या आयसिंग ऑन द केक साठी मग मी स्वतः जे अनालिसिस केलं, आणि मी तेव्हा यशोदामध्ये आमच्या ओळखीचे एक होते, त्यांच्या थ्रू यशोदाच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचले आणि मग केस स्टडीज वापरल्या, आणि मग त्याच्यानुसार त्या मेन्सचा जो लेखी परीक्षा असते त्याचा अभ्यास केला. आणि मुलाखतीसाठी मग मी मॉक इंटरव्ह्यूज दिले. तर पुण्याला दिले, ज्ञान प्रबोधिनी आणि धर्माधिकारी सरांचा आहे चाणक्य मंडळ तिथे, आणि महाराष्ट्र शासनाचं मुंबईला एक सेंटर आहे प्रियाएस कोचिंग सेंटर, तर तिथे मी मॉक इंटरव्ह्यू दिले. आणि हे सगळं करताना मात्र म्हणजे एक लग्न झालेलं असल्यामुळे बरेचदा फॅमिलीवरून प्रेशर असतं की अरे बाळ नाही झालं, ठीक आहे, पैसे कमवायला सुरुवात नाही झाली, डॉक्टर असून घरीच आहेत, अभ्यास करत आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये माझे पती डॉक्टर सुरेश चौरे आणि माझ्या सासूबाई, त्या आता नाही आहेत, पण त्यांनी ते अगदी खंबीरपणे माझ्या मागे राहिले. म्हणजे मला असं कधीच म्हटलं नाही की घरी हे काम करा किंवा काही कंपल्शन नाही, म्हणजे 100% अभ्यासावर फोकस करा असंच ते वातावरण होतं. आणि याच्यासोबतच माझ्या आईचं प्रेम, तर बेसिकली फॅमिली सपोर्ट होता आणि त्याच्यामुळेच मनोबल टिकून राहिलं. कारण युपीएससीची तयारी करणं मध्ये म्हणजे निदान तुमच्याकडे 2 ते 3 वर्ष तुम्हाला तो अभ्यास करावा लागतो. 1 वर्ष तर ते परीक्षा काय आहे ते समजण्यातच जातो, आणि मग तुम्ही निदान 2 वर्ष तरी तो अभ्यास करावा लागतो, कारण त्याच्यामध्ये खूप अनालिटिकल आणि अप्लाइड माइंडनी उत्तरं द्यावी लागतात. तर हे सगळं करताना बरेचदा आपल्याला कन्फ्युजन्स होतात, फ्रस्ट्रेशन्स येतात. तर स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट मला असल्यामुळे त्याचा फायदा झाला. म्हणजे लेखी परीक्षेनंतर इंटरव्ह्यूचा खडतर टप्पा तुम्ही अशा पद्धतीनं पार केलात. ज्ञानप्रबोधिनी असेल, यशोदा असेल, यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यूज वगैरे आपण अरेंज करून तिथं ते देऊन इंटरव्ह्यूची तयारी केली. पण ही इंटरव्ह्यूची एवढी तयारी पुरेशी होते का हो? का या व्यतिरिक्त अजून काही तयारी करावी लागते इंटरव्ह्यूसाठी? खरं तर इंटरव्ह्यूचा जो मुख्य उद्देश असतो कुठला इंटरव्ह्यू, तर तो तुमचा बेसिकली पर्सनॅलिटी जज करायची. कारण आता युपीएससी मध्ये पण प्रिलिम्स, मेन्स आणि मग इंटरव्ह्यू. तो प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये तुमचं नॉलेज हे कळलेलं असतं सगळ्यांनाच. इंटरव्ह्यू मध्ये ते बेसिकली हे बघतात की हा जो कॅन्डिडेट आहे तो किती ट्रेनेबल आहे, म्हणजे शिकू इच्छितो, किती रॅडिकल आहे की मध्यम मार्गी आहे आपले व्ह्यूज. मग आपला ऍटिट्यूड वीकर सेक्शन्स, म्हणजे ते लहान मुलं असो की महिला असो की मागासवर्गीय असो, त्यांच्यासाठी कसा आहे, आपला अलर्टनेस कसा आहे. तर ही बेसिकली आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ते जज करतात. त्याच्यामुळे अगदी तुम्ही जर म्हटलं की मी आता पास झाले म्हणून मी इंटरव्ह्यूची तयारी करते, तसं होत नाही. कारण व्यक्तिमत्व हे तुमचं लहानपणापासून घडत असतं. तर ते घडताना मग आता जे तुमची आपण काही आपली हाईट किंवा वेट किंवा रूप रंग बदलवू शकत नाही. आपण फक्त आपला अनालिटिकल व्ह्यू बदलू शकतो, थोडा ऍटिट्यूड बदलू शकतो, नॉलेज म्हणजे कुठली गोष्ट जी असेल त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याचे विविध अँगल आपल्याला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी सांगता आले, हे सगळं करू शकतो. तर हे सगळं करताना बेसिकली जी पण इंटरव्ह्यू देताना जे महत्वाचं म्हणजे आपला स्वतःची माहिती, ही माहिती एक पहिले तर कागदावर लिहून घेतली. म्हणजे जसं माझं नाव माधवी आहे, तर माधवीचा अर्थ काय, अच्छा, हिस्ट्रीमध्ये कोण कोण माधवी इम्पॉर्टंट फेमस होऊन गेल्या, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांची जन्मतारीख, तर जन्मतारखेला अजून कोणी व्यक्ती जन्मली आहे का,
सेम त्या नामवंत व्यक्ती कोणी जन्माला आली आहे का दे कॅन त्यावेळेला? म्हणजे दे कॅन आस्क एनिथिंग अबाउट. हो. तर मग अशा ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या लिहून ठेवल्या आणि त्या आरशासमोर प्रॅक्टिस केली उत्तर द्यायची. जेणे कारण बरेचदा काय होतं की आपले जे अननोन जेस्चर्स असतात ते आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं आपण बोलतोय, कधी कधी आपले पॉझेस चुकतात, टोन चुकतो. तर ते जेव्हा आपण आरशासमोर प्रॅक्टिस करतो तेव्हा ते आपल्याला स्वतःला कळतं. तर मॉक इंटरव्ह्यूज आणि घरची प्रॅक्टिस ह्या दोन्ही पण महत्वाच्या आहेत. खूप छान, खूप छान. तुम्ही परीक्षेची तयारी केली तेव्हा तुम्ही विद्यार्थी होतात, अभ्यासक होतात. आता त्याच्यात यश मिळून तुम्ही अधिकारी झालात, म्हणजे ऍट द अदर साइड ऑफ द टेबल गेला आहात, म्हणजे दोन्ही भूमिका तुम्ही जगला आहात. तर मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की देशाकडून विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्याकडून देशाला काय अपेक्षा आहेत किंवा काय परिवर्तन अपेक्षित आहे? हो, म्हणजे दोन्ही बाजूनी परिवर्तन अपेक्षित आहे. ऍक्च्युली देशाला जी गरज आहे ती, आजचा जो विद्यार्थी आहे तो उद्याचा नागरिक आहे. त्याच्यामुळे आजचा विद्यार्थी जो आहे तो क्युरियस असायला पाहिजे, त्याला जिज्ञासू वृत्ती पाहिजे, ज्ञान पिपासूपणा पाहिजे. आणि तो जो अभ्यास करतो आहे म्हणजे ज्ञान मिळवणे वेगळी गोष्ट, पण त्या ज्ञानाचा उपयोग चांगला करणे ही वेगळी गोष्ट. सो आजच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे एक संवेदनशीलता त्याच्यात असायला पाहिजे, जबाबदारी असायला पाहिजे. तो सुजाण आणि सुज्ञ नागरिक कसा होईल, तो विदाऊट एनी बायस कसा काम करेल, म्हणजे सर्व धर्म समभाव, समता भाव असणारा, वीकर सेक्शन्सला पुढे आणणारा, आणि आपल्या अभ्यासाचा उपयोग आपण एक सोशली कसं प्रोडक्टिव्ह बनवू, समाजासाठी सामाजिक बांधिलकी पुढे ठेवून वागणारा असावा. आणि हे सगळं करताना सोशल मीडियापासून जेवढा दूर राहील तो, तेवढा तो जास्त चांगला विचार करेल समाजाबद्दल. सो देशाकडून विद्यार्थी भविष्यात कसा नागरिक बनेल हे अपेक्षा करतो असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्यांना देशाकडून ही अपेक्षा राहील की विद्यार्थ्यांना, म्हणजे आपल्या देशामध्ये जर बघितलं तर हुशार खूप आहेत लोक, पण मग नंतर जेव्हा ते मोठे होतात हायर एज्युकेशनसाठी, ते मग देश सोडून जातात. सो ब्रेन ड्रेन होतो आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना इथेच जर ते पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, ज्याच्यामध्ये ते काय म्हणू आपण त्यांना, एका भयमुक्त वातावरणात समान संधी देऊन जर सगळं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, तर त्यांचे स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयबिलिटी हे सगळं वाढतं. आणि तो स्वतः नोकरी करणारा म्हणण्यापेक्षा नोकरी देणारा जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनवलं, देशाने ते तरुणांना दिलं, तर ते जास्त फायद्याचं राहील. ह्या दोन्ही गोष्टींनी ते परिवर्तन होतं. बरोबर. म्हणजे आमच्या साप्ताहिक जनमंगलचं ब्रीद वाक्य आहे, सारं काही राष्ट्रासाठी. तर ह्या विद्यार्थ्यांनी, उद्या होणाऱ्या नागरिकांनी सुद्धा हे तत्व मनाशी जर बाळगलं तर देश सुद्धा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि देशाकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही आपोआपच पूर्ण होणार आहेत. बरोबर. माधवीजी, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता युपीएससीच्या किंवा अनेक महत्वाच्या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सक्सेस स्टोरीज म्हणा किंवा त्यांच्या कथा अनेक माध्यमातून प्रसारित होत असतात, लोकांपुढे येत असतात. तर बरेचसे मुद्दे तुमच्या आधीच्या उत्तरात तसे झालेले आहेत, आलेले आहेत, पण तरीही थोडक्यात तुमची सक्सेस स्टोरी म्हणून किंवा इतर आगामी काळात ज्यांना हे यश या क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे अशांसाठी एक सक्सेस मंत्र म्हणून तुमचा काय राहील? तसं तुम्ही कशासाठी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आलो ते सांगितलं, पण हे सगळं प्रिपरेशन करताना सगळं काही असं सुखरूप झालं की आपण एका रूम मध्ये अभ्यास करून सगळं झालं असं नाही. तर म्हणजे फिनान्शियल इश्यूज होते. तेव्हा मी दिल्लीला भाडं खूप असायचं, तर माझ्याकडे हार्डली 6,000 मला महिन्याचे मिळायचे, कारण 12,000 कसं घर चालणार. 12,000 जर 6,000 येत आहेत आणि 6,000 4,500 मला भाड्यात द्यावे लागायचे, तर मग उरले 1,500. मग 1,500चा डब्बाच व्हायचा. तर मग मी 750चा डब्बा घेऊन, तो एक डब्बा मी 2 वेळेस खायची, जेणेकरून उरलेले 750 रुपये ते बाकी
खर्चासाठी उरतील. तर असं करून तो प्रवास केलाय. कारण आपलं म्हणजे तेव्हा फोकस ऑन स्टडीज हे जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि जे आपण मेहनत करतो, म्हणजे मला जे पण प्रिपरेशन करतात त्यांना हे सांगावं वाटेल की एक तर पेशन्स खूप असायला पाहिजे. कारण तुम्ही 2 ते 3 वर्ष आयुष्याचे जोपर्यंत पूर्ण देणार नाही तोपर्यंत युपीएससी क्रॅक करू शकत नाही. आणि हे करताना फ्रस्ट्रेशन येतं. त्याच्यामुळे जर तयारी करायची असेल तर पहिले विचार करून करा की मला 3 वर्ष डेडिकेटेडली द्यायची आहे. जर हे नसेल जमत तर दुसरे ऑप्शन्स करिअरचे आहेत ते घ्यायला पाहिजे. पण हा ऑप्शन जर घेतला आपण युपीएससीचा तर फुल फोकसनी अभ्यास करायला पाहिजे, बिना कुठेही लक्ष देतात की नातेवाईक काय म्हणत आहेत किंवा इतर काय म्हणत आहेत. कारण बरेचदा असं होतं की तुम्हाला इंजिनियर मुलं आहेत आणि तुम्ही युपीएससीची प्रिपरेशन करताय तर बाकी त्यांच्यासोबतचे मुलं हे चांगल्या कंपन्यांमध्ये लागतात, पैसे कमवायला लागतात, आणि आपण मात्र घरी बसून अभ्यास करतोय किंवा कोचिंगला जातो आहे. तर बरेच जण म्हणतात अरे अभी भी अच्छा तेरा हुआ नहीं क्या, अच्छा इस बार भी प्रीलिम्स नहीं हुआ, अच्छा मेन्स हुआ पर इंटरव्यू नहीं हुआ. तर मग तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. तर अशा याच्यात पडूच नये. कोण काय बोलेल ते लक्ष देऊ नये आणि फुल्ली फोकस आपला अनालिटिकल पूर्ण विश्लेषण करून अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं बोलणं ऐकताना मला मनात अनेक प्रश्न येत आहेत. मुळात एक गोष्ट जाणवते ती अशी की डॉक्टर म्हटलं की तसंच रोज काहीतरी नवीन आव्हान, नवीन चॅलेंज असतं. आणि त्यात तुम्ही डॉक्टर तर आहातच, पण त्याहीपेक्षा तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहात. तर रोज नवीन नवीन आव्हानं येत असतील, अनेक अडचणी उभ्या राहत असतील. तर अशा वेळी संकटांवर, अडथळ्यांवर मात करताना आत्मविश्वास आपला टिकून राहायला पाहिजे, यासाठी काय सांगाल? ऍक्च्युली आमच्या प्रशासनात जेव्हा काम करतो तेव्हा खरंच खूप अडथळे येतात. बरेचदा इगो इश्यूज होतात, सिनियर ज्युनियर इश्यूज होतात. तुम्हाला वेगवेगळ्या डिमांड असतात की काम करायचं आहे, मग ते नियमात कसं बसवायचं हा विचार करावा लागतो. आणि असं करताना सगळं काम झाल्यावरही मग जर आपल्या कामाला रिकॉग्निशन नाही मिळालं तर बरेचदा असं डिप्रेस पण वाटतं. म्हणजे मला आठवतं मी एकदा तर असाही विचार केला होता की मी रिझाईन करते सर्व्हिस आणि मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करेन, मोर हॅपी. मग विचार आला की जर मी असं केलं तर ऍटलिस्ट मी ज्या लोकांचे, गरजू लोकांचे कामं करते ते पण करायला कोणी नाही उरणार. म्हणजे एक तर लाखातून एक आपण निवडून आलो इथे, आणि सर्व्हिसचा फायदा ऍक्च्युली पब्लिक सर्व्हिस म्हणजे ज्या गोष्टीसाठी आलो, म्हणजे मला आठवतं मी 7वीची जेव्हा स्कॉलरशिपची परीक्षा दिली तेव्हा तुकाराम महाराजांना आम्ही खूप वाचतो. तर तेव्हा जनसेवा हीच ईश्वर सेवा हे अगदी काय म्हणतो भिनलेलं आहे अजूनही. आणि म्हणूनच डॉक्टर पहिले व्हायचं हे ठरलं होतं. आणि मग आता इथे प्रशासनात आल्यावरती पब्लिक सर्व्हिस हिचा स्वरूप बदलतं पण शेवटी ती जनसेवाच आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी बघितलं की जसं मी ट्रायबल डिपार्टमेंट मध्ये असताना एक बाई होती, तिला 7-8 वर्षापासून अनुकंपाचा तिच्या म्हणजे वडिलांच्या जागी तिला लावून घ्यायचं होतं, पण ते उगाच पेंडिंग ठेवलं होतं, शासनाकडे रेफरन्स ठेवून. पण मी जॉईन झाल्यावर म्हटलं ह्याची गरजच नाही, आणि मग तिला आम्ही नोकरी दिली. तर तेव्हा ती अक्षरशः येऊन पाया पडले की मॅडम जो काम मेरा 9 साल से नहीं हुआ आपने इतने जल्दी कर दिया काही दिवसात. आणि आता मी ज्या पोस्टवर आहे म्हणजे ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर. ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर हा क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे, वर्षा मॅडमला माहिती असेल. अर्धन्यायिक प्रकरणे चालवतो. तर एकदम जज नाही पण जज सारख्या मात्र ऑर्डर्स आम्हाला कराव्या लागतात. तर मी 22 मध्ये जॉईन केलं. आता 3 वर्षामध्ये मी 3200च्या वर ऑर्डर्स केल्या. 2 वर्ष मॅडमला कळेल की किती काम झालेलं आहे. आणि ते करताना तुम्ही म्हणजे विश्वास नाही ठेवणार, 2010 पासूनच्या पेंडिंग केसेस काढल्या. तर मग जर आपण लोकांसाठी काम करतोय तर ज्या लोकांसाठी खरंच काम करतोय जर मी रिझाईन केलं तर ह्यांच्यासाठी कोण करेल. तर मग ते एक मोटिवेशन राहतं की ऍटलीस्ट आय एम डुईंग समथिंग अँड दॅट इज मेकिंग मी हॅपी. बरोबर. तो मोटिवेशन आपल्याला नेहमी म्हणजे अडथळे संकट जेव्हा येतात तो जनसेवा जी आहे ती आपण खरंच करतो आहे
कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे मोटिवेशन असतं. अच्छा. आता जसं माणिकजी म्हणाल्या होत्या की साप्ताहिक जनमंगलचं ब्रीदवाक्य आहे, सारे काही राष्ट्रासाठी. तुम्ही ही राष्ट्रभावनेनेच प्रेरित होऊन काम करताय हे तुमच्या बोलण्यातनं वारंवार लक्षात येत आहे. पण एक प्रश्न जो माझ्या मनात येतोय वारंवार तो असा की तुम्ही आता तुमचा प्रवास सांगितलात आणि तुम्ही मॅरिड असताना IASच्या परीक्षेची पूर्ण तयारी आणि या सगळ्या गोष्टींची आव्हानं पेललीत. पुढे कधीतरी मातृत्वाचा पण प्रसंग आयुष्यात आला. मग असं कधी झालंय का की आपण राष्ट्रप्रथम म्हणजे तुमच्यातल्या अधिकाऱ्याला आईवर मात करून राष्ट्रप्रथम क्रमांकावर ठेवून काही काम करायला निघून जावं लागलं, असा प्रसंगही आला असेल. मग अशा वेळेस एक स्त्री म्हणून जीवाची घालमेल झाली की एक समाधान मिळालं की आपण आपलं कर्तव्य पार पाडलं, नेमकं काय झालं? जेव्हा आपण सर्व्हिस मध्ये येतो, रादर मला वाटतं प्रत्येकच जी स्त्री बाहेर काम करते, वर्किंग वुमन, तिला एक गिल्टी फिलिंग कुठेतरी असतं की मी माझ्या मुलांना पूर्ण वेळ देत नाही. तर मलाही हे जेव्हा मी यांची पहिली पोस्टिंग होती सीओ जिल्हा परिषद, तेव्हा हे जाणवलं आणि तेव्हा मला असं वाटायचं मी एवढं 10ला जाते, 6, 7, 8 कधी 9 वाजेपर्यंत काम करतो आणि म्हणजे ज्या बाळाला जन्म दिला त्याला मला एक वेळी चालून देता येत नाहीये, तर मी एक मशीनच बनली. मग लक्षात आलं की हे असं नाही, आपण आपला टाइम प्रॉपरली मॅनेज करायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रायोरिटायझेशन करायला पाहिजे. सो मग मी बरेचदा माझ्या लहान मुलाला जेव्हा तो 2-1 वर्षाचा असेल, 2-3 वर्षाचा, तर तो नेहमी म्हणायचा, अरे तू पुन्हा चालली का दौऱ्यावर, कधी येशील? मग मी एकदा त्याला घेऊन गेली आणि घेऊन गेली आणि अंगणवाडीच्या मुलांसोबत तो बसला, तिथे सगळं खाल्लं कसं आहे वगैरे. आणि मग जेव्हा आम्ही गाडीत बसलो तेव्हा तो म्हणाला मग की मम्मा हे भिकारी मुलं कोण आहेत? तर मी त्यांना बेटा हे भिकारी नाही आहे आणि ते त्यांनी तुझ्यासारखं बनायला पाहिजे. तू जसं चांगल्या शाळेत शिकतो आहे आणि मोठा बनशील, तशी त्यांची पण स्वप्न आहे आणि त्यांना तसं चांगलं शिक्षण द्यायचंय, पुढे त्यांना सगळं चांगलं त्यांचं करायचं आहे, त्याच्यासाठी मम्मा मेहनत करते, ऑफिसमध्ये जाते. आणि त्याच्यानंतर त्यांनी कधीच मला म्हटलं नाही की तू जाऊ नको, लवकर ये. तर ते मुलांना आपलं काम समजावून सांगणे की काय करतो आहे आपण, ते जर केलं तर साहजिकच त्यांची पण ते डिमांड मग बरोबर हे करतात की आपली आई जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा आहे. ते रिझल्ट असो, पॅरेंट टीचर मीटिंग असो, मी प्रत्येक पॅरेंट टीचर्स मीटिंगला जाते, रिझल्टला जाते. सो ऑफिशियल टाइम वेगळा आणि फॅमिली टाइम वेगळा, हे आपलं क्लिअर म्हणजे करूनच ठेवलंय प्रोफेशनल लाईफ मध्ये की सुट्टीच्या दिवशी फॅमिली टाइम, तर मग तो प्रॉपर फॅमिली टाइम असायला पाहिजे. आणि मुलांसाठी मी एक बघितलं की इट इज द क्वालिटी ऑफ टाइम विच इज इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. तर दिवसभर घरी राहून पण जर आपण टीव्ही बघत असू, सोशल मीडियावर असू, लक्ष नसेल तर मग त्याला काहीच उपयोग. म्हणून तो क्वालिटी टाइम इम्पॉर्टंट आहे. आणि बरेचदा हे प्रोफेशनल आणि पर्सनल टाइम मॅनेजमेंट करता करता मला माझ्या मिस्टरांची पण हेल्प घ्यावी लागली. जसं मला मुंबईला जर मुक्कामी जायचं असेल दौऱ्यावर, तर मग ते त्यांच्या केसेस ऍडजस्ट करायचे त्या हिशोबाने, जेणेकरून एक पॅरेंट तरी त्यांच्यासोबत राहील. असं एक फॅमिली सपोर्ट आणि प्रायोरिटायझेशन ऑफ इश्यूज हे करून म्हणजे आपण एक हार्मनी मेंटेन करतो प्रोफेशनल आणि पर्सनल. वा, मस्त. आणि मला हे सांगायला आवडेल की माझा मोठा मुलगा आता 12वीत आहे, त्याची आता परीक्षा आहे, तर त्याला 10वी पर्यंत कोणतीही ट्युशन लावायची गरज पडली नाही, कारण लहानपणी त्याला अभ्यास कसा करायचा ते शिकवलं. त्याच्यामुळे ते एक समाधान आहे की जरी ऑफिसचे काम हेक्टिक असेल तरी आपण आपल्या म्हणजे मुलांकडे लक्ष देऊ शकतो. म्हणजे ऑफिस आणि घर या दोनही गोष्टी वेगळ्या ठेवून त्या दोन्ही गोष्टींना तेवढाच न्याय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दिल्यामुळे आज तुम्ही सक्सेसफुल अधिकारी आणि सक्सेसफुल आई अशा दोन्ही आहात. खूप छान वाटतंय हे ऐकताना, आम्हाला खूप छान वाटतंय. मला आपल्याला असं विचारायचंय की तुमचा विषय हा कम्युनिटी लिव्हिंग होता, कम्युनिटी हेल्थ असा होता. तर हा कम्युनिटी हेल्थ हा विषय जो आहे तो
आपल्या देशाची लोकसंख्या पाहता खूपच मोठा आणि म्हणजे हा जो विषय या देशामध्ये राबवायचा असेल तर याचा आवाका फार मोठा आहे. आणि हा चांगल्या पद्धतीने राबवायचा असेल, कम्युनिटी हेल्थ चांगल्या पद्धतीने सुधारायची असेल, तर लोकांचा काय सहभाग असला पाहिजे असं आपल्याला वाटतं? ऍक्च्युअली कम्युनिटी हेल्थ किंवा कम्युनिटी मेडिसिनला दुसरं नाव आहे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन. तर प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन मध्ये बेसिकली हे आहे की लोकांचं बिहेवियर, लोकांची वागणूक जी आहे ती हेल्दी असायला पाहिजे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो हेल्दी हॅबिट्स, जेणेकरून म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोगराई होऊच नाही. आणि आता भारताची लोकसंख्या इतकी आहे, आपण डायबिटीज कॅपिटल बनवून राहिलो, हायपरटेन्शन ची बिमारी वाढते आहे, जे बेसिकली नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ज्या आहे, असंसर्गजन्य ज्यांना आपण म्हणतो, तर त्या वाढत आहे. आणि त्याच्यासाठी आपली लाईफस्टाईल त्याच्यासाठी जबाबदार आहे. तर ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट जी आहे ती आपल्याला कम्युनिटी लेवलवर करायची. तर जेवढं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून ज्या आपण काय म्हणतो इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस ज्यांना आपण म्हणतो त्या जर केल्या तर आपण प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन व्यवस्थित राबवू शकतो. उदाहरणार्थ कोरोना आला तेव्हा आपण मास्क घालायचो, पण आता कोणीच घालत नाही. पण ऍक्च्युली मास्क घालायला पाहिजे ज्यांना कोणाला सर्दी खोकला आहे त्यांनी घालायला पाहिजे. तर एखाद्या मोठं काही एपिडेमिक यायची वाट न पाहता जे हेल्दी हॅबिट्स आहे, हेल्दी बिहेवियर आहे ते ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर जे फास्ट फूड फॅड आहे लोकांचं, मग ते झोमॅटो वरून ऑर्डर करणे असो की पिझ्झा बर्गर मैद्याच्या गोष्टी असो, ह्याच्यापासून दूर राहायला. सो तो लाईफस्टाईल मॅनेजमेंट जी आहे ती म्हणजे होमली, म्हणजे घरचं बनवलेलं जेवणच हे आपल्याला निरोगी ठेवू शकतं. आणि प्रत्येकाने व्यायाम करायला पाहिजे. 3 प्रकारचे व्यायाम सगळ्यांसाठीच महत्वाचे, म्हणजे स्त्री असो की पुरुष असो. एक म्हणजे वेट ट्रेनिंग, दुसरं कार्डिओ म्हणजे ज्याच्यात आपलं वॉकिंग आहे, सायकलिंग आहे, आणि तिसरं योगा. तर हे 7 दिवस पैकी निदान 5 दिवस तरी व्यायाम करायला पाहिजे. तो आता डॉक्टर असल्यामुळे ते मी अगदी ठासून सांगू शकते की कमीत कमी 30 मिनिटं आणि 5 दिवस म्हणजे 150 मिनिट आपला व्यायाम आठवड्याभरात रेग्युलरली व्हायला पाहिजे. असं नाही की 2च दिवसात 150 मिनिट केला आणि झालं. इट शुड बी रेग्युलर, म्हणजे 5 to 6 days. सो वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि योगा, आणि ह्याच्यासोबतच मेडिटेशन, म्हणजे ह्या गोष्टी केल्या तर आपण जे स्ट्रेस इंड्युस्ड लाईफस्टाईल डिसिजेस आहे ज्याच्यासाठी म्हणजे आता भारतात त्याचं प्रमाण फार वाढत आहे, तर आपण एक तो प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल आस्पेक्ट जर बघितला तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण निश्चितच नॉन कम्युनिकेबल डिसिजेस पासून देशाला वाचवू शकतो. इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण आपल्या देशाला नक्की कुठं पाहता या कम्युनिटी हेल्थच्या बाबतीमध्ये? ऍक्च्युली भारतातल्या आपल्या प्रॅक्टिसेस तशा ज्या म्हटल्या म्हणजे वेदिक काळापासून ज्या चालत आलेल्या आहेत है ना, त्या त्या खूप चांगल्या आहेत. पण आपण काय करतोय, आपण वेस्टर्नायझेशन, म्हणजे नवीन जनरेशन आहे, जनरेशन झेड वगैरे म्हणा, तर ती नवीन जनरेशन वेस्टर्नायझेशनच्या किंवा मॉडर्नायझेशनच्या नावाखाली त्या आपल्या ज्या चांगल्या परंपरा आहे हिंदी त्या आपल्या तुटत आहे. म्हणजे पहिले आजीबाईंचा बटवा हे होतं, बरेचदा खोकल्यासाठी आपण भेडा खायचो, आता कोणी खात नाही. आता काय कफ सिरप, अँटीबायोटिक्स, हे सगळं आहे. तर बेसिकली आपल्या देशामध्ये काय म्हणू, आपले देश तर नॉलेजची खाण आहे, बरोबर आहे, गुरु जगद्गुरु आहोत आपण. तो आपल्यातच, पण आपणच त्याचा तो अभिमान बाळगायला पाहिजे आणि ते काय म्हणू आचरणात आणायला पाहिजे. तुम्ही आता तुमच्या इंटर्नशिपची आठवण सांगितली की ती बाई लेबरमध्ये होती आणि असं, तर त्याच्यावरून माझ्या मनात एक प्रश्न आला की महिलांना, म्हणजे भारतातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्या बऱ्याचशा आपल्या संस्कारातून आलेल्या किंवा रूढी परंपरांमधनं आलेल्या पण समस्या असतात, जसं तुम्ही आता आठवण सांगितली.
तर ग्रामीण आरोग्य सेवा सुधारताना तुमचा अनुभव काय सांगतो? आणि प्रशासकीय सेवेत आल्यावर एक महिला अधिकारी म्हणून, डॉक्टर म्हणून तुम्ही अधिक संवेदनशीलतेने या समस्यांचा विचार केला असेलच. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? ग्रामीण आरोग्याशी जर म्हटलं विचार केला तर जी आमची पोस्टिंग असते ती म्हणजे सीओ जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. तर सीओ जिल्हा परिषद हा आरोग्य विभागाशी आणि महिला व बालकल्याण विभाग ह्या दोन्ही विभागांशी हे दोन्ही विभाग हाताळत असतो. अच्छा. तर मी पण जेव्हा सीईओ होते तेव्हा जसं कुपोषण आहे, कुपोषणचा विषय जर म्हटला तर महिला बालकल्याण विभाग वेगळा डाटा द्यायचा आणि हेल्थ डिपार्टमेंट वेगळा डाटा द्यायचा. असं तर राहणार नाही. एका गावात जर 10 कुपोषित असतील तर दोन्ही डिपार्टमेंटचे सारखाच फिगर पाहिजे. बरोबर. तर त्या दोन्ही डिपार्टमेंटला एकत्र बसवून पहिले ताळमेळ करून घेणे ही मोठी जबाबदारी होती. ती केल्यानंतर मग आम्ही आयडेंटिफाय केलं की कुठे प्रॉब्लेम आहे. तर एक गाव असं होतं की जिथे वाढत होतं म्हणजे कुपोषणाचं प्रमाण. मग तिथे आम्ही स्वतःच गेलो आणि ज्यांच्या घरी तो कुपोषित बालक होता तिथे जाऊन बघितलं की काय म्हणजे प्रॉब्लेम आहे, घर आहे, सगळं आहे. तर ते लक्षात आलं की त्याची आई जी आहे ती शेणाने सारवल्यानंतर हात न धुता त्याला जेवण द्यायची किंवा हात असा नुसतं पाण्याने धुतला की जेवण द्यायची आणि त्याच्यामुळे त्याला डायरिया व्हायचा आणि मग त्याचं वजन कमी करायचं. तर हे बालक आणि आई रिलेटेड ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत तर त्या ऍज अ सीओ जिल्हा परिषद म्हणून दोन्ही डिपार्टमेंटचे समन्वय करून साधलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं होतं की डिलिव्हरी. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीजला आपण प्रमोट करायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळे जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे डॉक्टरची अवेलेबिलिटी असणे आणि लेबर रूम प्रॉपर असणे हे बघितलं. त्याच्यामुळे आमचा इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचा फिगर पण म्हणजे 6 महिन्यातच तो 85 वरून 95% आला. आणि जे एक डॉक्टर तेव्हा घरी जाऊन डिलिव्हरी करायचे आणि ते त्यांचे एक्स्ट्रा पैसे घ्यायचे. तर अशा डॉक्टरवर अगदी खूप हार्श कारवाई केली. त्याच्यामुळे ते पण कंट्रोलमध्ये आलं. तर तो इन्स्टिट्यूशन मग घरी डिलिव्हरी न होता दवाखान्यात डिलिव्हरी व्हायला लागली. ते हे जे सगळे ग्रामीण आरोग्याचे जे विषय होते ते आम्ही एक खूप चांगल्या रीतीने कोऑर्डिनेशन करून हाताळले. आणि बिईंग अ डॉक्टर ते रूट कॉज आपल्याला काय असतो प्रत्येक गोष्टीचा ती एक पाहायची ऍटिट्यूड असतो. आणि त्याच्यामुळे मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं की मी जेव्हा जॉईन केलं होतं भंडारा जिल्हा सीओ जिल्हा परिषद म्हणून, तर तेव्हा तो NRHM म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मध्ये 27वा होता आणि वर्षभरात तो 3रा आला महाराष्ट्रात. तर ते एक डॉक्टर असल्याचा तो फायदा झाला. हो, म्हणजे बेसिक आजारावरच तुम्ही औषध शोधलं त्यामुळे तो इतका वर येऊ शकला जिल्हा. माधवीजी, तुम्ही प्रशासकीय सेवेतले काही अनुभव सांगितलेच. आता थोडासा एक वेगळा प्रश्न मला विचारावासा वाटतोय की या सगळ्या सेवेमध्ये जे अनेक अनुभव आले, काही चांगले काही वाईट, त्यात सर्वात आनंददायी असा एखादा अनुभव सांगता येईल का? आनंददायी म्हटलं तर कुठल्याही ऑफिसरच्या करिअरमध्ये अवॉर्ड मिळणं आणि त्याचं काम हे राष्ट्रीय पातळीवर रिकॉग्नाइज होणं हे खूप महत्वाचं. तर मी जेव्हा ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये होते तेव्हा आम्ही लैंगिक अत्याचार विरुद्ध एक म्हणजे मोहीम राबवली होती आणि बालकांचे हक्क या विषयावर आम्ही पुस्तिका काढली होती. तर हा जो आमचा चाइल्ड फ्रेंडली जो उपक्रम होता त्याला इंडियन एक्सप्रेस ग्रुपनी त्यांचा जो पहिला अवॉर्ड होता 2019 पासून त्यांनी सुरू केले की नॅशनल एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड ॲट नॅशनल लेवल. तर तो चाइल्ड डेव्हलपमेंटचा मला मिळाला आणि तो खूप आनंदी दिवस होता. कारण तेव्हा मग मुलांनाही वाटलं की अच्छा आपली आई जे काम करते आहे ते दिसतंय लोकांना.
माधवीजी, आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतं याच अनुषंगाने, की आदिवासी बालकांच्या हक्कांसाठी तुम्ही बरंच काम केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी काम करताना काय मिळालं? काय नाही मिळालं असं म्हणता येईल. त्यांच्यासाठी काम करताना ऍक्च्युली खूप काही मिळालं, कारण हा विषय कधी आपण विचारच करत नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा मुलं होतात आपण त्यांना खूप अगदी तळहातावरच्या पोळ्यासारखं सांभाळतो, पण आदिवासी मुलं हे वयाच्या 6व्या वर्षापासून आश्रमशाळेत येतात. त्याच्यामुळे त्यांना सेफ अनसेफ टच हे कोणीच सांगत नाही. आणि मग त्याच्यामुळे बऱ्याच समस्या होतात, ज्याच्यावर आम्ही काम केलं आहे. तर हे जेव्हा आम्ही केलं बाल हक्क आणि प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट इन ट्रायबल आश्रम स्कूल, जिव्हाळा म्हणून उपक्रम राबवला होता. तो जेव्हा राबवला तेव्हा बालकांना त्यांचे हक्क कळले आणि ते डिमांड करायला लागले की आमची ही भाजी चांगली पाहिजे, नख वाढले आहेत, आम्हाला नख कापून पाहिजेत, कपडे स्वच्छ पाहिजेत, तब्येत खराब झाली तर आम्हाला दवाखान्यात न्या, हा आमचा हक्क आहे. तर शेवटी म्हणजे मुख्याध्यापक म्हणायला लागले की मॅडम तुम्ही मुलांना डोक्यावर चढवलं. तर हे जे होतं तर त्याच्याने ऍक्च्युली खूप समाधान आणि आनंद मिळाला आणि खूप शिकायलाही मिळालं की म्हणजे नुसतंच बालकांचे हक्क नाही तर आपली काय जबाबदारी आहे मोठी म्हणून बालकांप्रती, ती एक खूप समजली. वस्त्र तरंग ही काय कल्पना होती आणि ही कल्पना राबवत असताना तुमच्या मनामध्ये काय विचार आला होता? मी जेव्हा टेक्सटाईल कमिशनर होते तर टेक्सटाईल म्हटलं तर तसं फार काही असं पब्लिक ओरिएंटेड ऑफिस नसतं. जसं जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिस असतं किंवा म्युन्सिपल कमिशनर ऑफिस असतं, पण वस्त्रांचं नसतं. तर त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राची जी टेक्सटाईल चा जो वारसा आहे तो समजावा, ही एक महत्वाची भूमिका त्याच्या मागे होती. कारण महाराष्ट्राचे 2 भौगोलिक नामांकन आहेत टेक्सटाईल मध्ये, ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो. एक पैठणी जी सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरं आहे करवती साडी. सो करवती साडी म्हणजे आपली जी करवत असते तिची अशी बॉर्डर जी असते ती बॉर्डर फेमस आहे आणि तिचं आहे मोहाडी आंधळगावला सेंटर म्हणजे विदर्भात. सो हे 2 GI इंडिकेशन्स आहेत म्हणजे टेक्सटाईल मधले, आणि पण हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याच्यानंतर पैठणी मधले वेगवेगळे मोटिव्स आहेत, जसं मोर असतो, पैठणीमध्ये मोर असतो, मोर का असतो, पोपट असतो. तर असे 6 मोटिव्स आहेत पैठणीमध्ये. तर ते प्रत्येकाची त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे की हे का टाकतात त्या साडीमध्ये. त्याच्यानंतर बरेचदा आपण एक्झिबिशन मध्ये पाहतो तर खूप महागडे साडी किंवा दुपट्टे मिळतात हँडलूमचे, आणि बरेचदा आपल्याला ते कळत नाही. कारण हँडलूमचे महाग असतात ते बरोबर आहे, पण हँडलूम आणि पॉवरलूमच्या कपड्यातला फरक कळत नाही आपल्याला. म्हणजे पॉवरलूमची पैठणी तुम्हाला 2,000 मिळते आणि हँडलूमची पैठणी ही 15,000 पुढेच सुरू होते. पण जर तुम्हाला कोणी हँडलूमची पैठणी म्हणून पॉवरलूमची विकली तर तुम्ही ओळखू शकत नाही. सो सामान्य माणसाला पण ते ओळखू यायला पाहिजे की खरं आणि खोटं कसं ओळखायचं. तर असे बरेचसे त्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये टाकल्या. त्याच्यामध्ये टेक्सटाईल डिपार्टमेंटचे जे सूतगिरण्या त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहे, पॉवरलूम्स आणि हँडलूम, ह्या सगळे जे 3 घटक आहेत त्यांच्याबद्दल माहिती. तर हे असं सर्वंकष माहितीवालं असं पुस्तिका तयार केली की जी केवळ डिपार्टमेंट पुरतीच मर्यादित राहणार नाही, पण सामान्य माणसाला देखील ती आपल्या टेक्सटाईल बद्दल माहिती देईल. हा बेसिकली उद्देश होता वस्त्रतरंगच्या मागे. ती यशस्वी झाली असं वाटतं का तुम्हाला? हो हो मॅडम, झाली. मग आम्ही ऍक्च्युली ही आम्ही 2019 मध्ये लॉन्च केली होती आणि मग नेक्स्ट म्हणजे त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला, म्हणून आम्ही वस्त्राय 2020 प्लॅन करत होतो, पण तेव्हा कोविड आला आणि मग 2 वर्ष तर काही झालं नाही. काहीच नाही. आणि मग तर माझी ट्रान्सफर झाली. ग्रामीण आरोग्य सेवा ते टेक्सटाईल इंडस्ट्री
हे तितके वेगवेगळे विषय आहेत आणि सगळीकडेच तुम्ही दोन्ही ठिकाणी इतकं सक्षमतेने काम केलं, यशस्वी झालात. तसं त्यानंतर इतरही ठिकाणी केलं असेलच आणखी. तर मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की इतक्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या काम करताना पुढच्या भविष्यातल्या 10 वर्षात भारतात कोणत्या मोठ्या सामाजिक बदलांची अ, आवश्यकता तुम्हाला वाटते किंवा अपेक्षा करता तुम्ही की हे बदल व्हायला हवेत आपल्या समाजामध्ये? आमचं तर डिपार्टमेंट मॅडम दर 2 ते 3 वर्षांनी बदलतच असतं. पण ते एका दृष्टीने बरं आहे की एक मोनोटोनी राहत नाही आणि नवीन बरोबर. डिपार्टमेंटमध्ये जाऊन आपण नवीन विचार करतो. तो चांगला अनुभव आहे. तर जो डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट बदल असतो तो कुठेतरी आपल्याला आता समाजात पण दिसणारच. म्हणजे 10 वर्षांनी जर तुम्ही म्हटलं तर एक बदल तर जो आहे तो म्हणजे स्त्रिया सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर जात आहेत. 33% जे रिझर्वेशन होतं महिलांसाठी ते कधीच क्रॉस होत आहे. म्हणजे मी जेव्हा ट्रायबल मध्ये होती तेव्हा क्लर्कची एक्झाम घेतली होती आणि तेव्हा मी विचार केला होता की सगळ्या मुलींना शहराच्या जवळ पोस्टिंग देईल, गडचिरोली भामरागड मध्ये कोणाला पाठवणार नाही. पण मुली ऑलमोस्ट 51% मुली पास झाल्या होत्या. अरे वा. त्याच्यामुळे काहींना मला गडचिरोली द्यावं लागलं. तर जो एक महिलांचा टक्का पहिले कमी होता तो आता एक वाढतोय, तो एक चांगला बदल आहे. दुसरा एक कन्सर्न वाला बदल मला हा वाटतो की जी तरुण पिढी आहे ती डिजिटल युग आणि एआयच्या माध्यमांमध्ये इतकी गुरफटलेली आहे की त्यांना व्हर्च्युअल जगच हे सगळं खरं वाटायला लागतं आणि जे खरं जग आहे त्यातले त्यांना समस्या कळत नाही. म्हणजे मुलं मी बघितले आता ऑनलाईन शॉपिंग त्याला आपण भर देतो, ठीक आहे, वेळ वाचतो म्हणजे ते ठीक आहे. पण जर तुम्ही खरंच दुकानात जाऊन जर कधी कपडा घेतला नाही किंवा काही तर तुम्हाला ते कळणार कसं की काय टेक्स्चर आहे, दुकानदाराशी कसं बोलतात, भाव कसा करतात, काय बघतो. जे पर्सनल इंटरॅक्शन आहे ते कमी कुठेतरी होते. कमी होत आहे. म्हणजे फिजिकल डिस्टन्स म्हणजे दूरचे लोक जवळ येत आहेत जसं आपण आज आलो, पण जवळचे लोक दूर जात आहेत. तर ते एक जी तरुण पिढी जी डिजिटलायझेशनच्या याच्यातून ही पर्सनल टच कुठेतरी जातो आहे. तर ती एक मोठी समस्या 10 वर्षांनी राहणार आहे. आणि 10 वर्षांनी आपण पण 50 क्रॉस करू, 60 मध्ये जाऊ, तर जो जेरियाट्रिक प्रॉब्लेम्स आहे, कारण भारताची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे तर त्याच्यामुळे वृद्ध लोकांची संख्या वाढली आहे. तर वृद्ध लोकांना बेसिकली सांभाळणे हा एक मोठा इश्यू राहील. म्हणजे त्यांची सोशल सिक्युरिटी बघणे आणि त्यांचं पण स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे वृद्ध झाले म्हणजे सगळ्यांनी भजन करावे किंवा काही असं हे करावं, आध्यात्मिक असावं असं नाही. दे कॅन बी अ सोर्स. म्हणजे चायनाची जी टॉय इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये मोस्टली म्हातारे लोक पण घरून काम करतात आणि म्हणून नंबर 1 चायना बऱ्याचदा इकॉनॉमीच्या याच्यात आहे. तर ते आपल्याला पण कुठेतरी करावं लागेल. सो जेरियाट्रिक प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे अँगल्स दे, मग तो हेल्थ अँगल असो की त्यांचा सोशल सिक्युरिटीचा अँगल असो, तो एक महत्वाचा बदल. मला तुम्हाला जनमंगल यशस्विनी या मंचावरून हा प्रश्न विचारावासा वाटतो की तुमची यशाची व्याख्या काय आहे? मला वाटतं यशाला ना असं एका व्याख्येमध्ये नाही बांधताय. यश म्हणजे ती एक फिलिंग आहे आपली स्वतःची. कारण आपलं यश कुठे कम्पेअर करू शकत नाही, ते त्या व्यक्तीपुरतं असतं. तर ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट केल्यानंतर जर आनंद समाधान मिळत असेल तर तो यशस्वी झाला असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे तुमच्या मते यश ही बाहेर शोधण्याची गोष्ट नसून स्वतःच्या आत असलेलीच एक भावना आहे की तुम्ही समाधानी आहात, तुम्ही आनंदी आहात म्हणजे तुम्ही यशस्वी आहात. ही खरं तर किती साधी सोपी आणि सरळ अशी यश या 2 शब्द म्हणजे 2 अक्षरांपासून हा जो शब्द तयार झालेला आहे याची तुम्ही व्याख्या सांगितलेली आहे. हो, म्हणजे यशस्वी असण्यासाठी आपल्याला कोणाला बाहेर जाऊन काम करण्याची किंवा सर्टिफिकेटची गरज नाही. एक गृहिणी पण
तेवढीच यशस्वी असते. असते. अगदीच. कारण ते तिला मनापासून वाटेल की नाही, मी मुलांवर जे संस्कार घडवले आहेत त्याच्यानुसार सगळं काही म्हणजे चांगली मुलं घडली तर आपला वारसा चांगला चाललाय. तर ते ती फिलिंग तिच्यासाठी यश आहे. सो यश ही इट्स अ पर्सनल फिलिंग. येस. तर मी पण तुमच्या या मताशी सहमत आहे. आणि तुम्हाला आनंद वाटेल किंवा एक घडीभरचा आनंद तुमच्या आयुष्यात आम्हीही निर्माण करू शकू या अपेक्षेतून मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आपण बघूया की ते सरप्राईज काय आहे नक्की. मी पण एक्साइटेड आहे मॅडम. तर ते सरप्राईज आहे हे की तुम्हाला जनमंगल यशस्विनी तर्फे जनमंगल युवा प्रेरणा या पुरस्काराने आम्ही सन्मानित करीत आहोत. खरं म्हणजे हा पुरस्कार जेव्हा जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशनचं अधिवेशन होईल तेव्हा त्या अधिवेशनात आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अत्यंत आग्रहाचं असं आमंत्रण असणार आहे की तुम्हीही त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. आणि तुमच्या उपस्थितीने आम्हाला मिळणारा आनंद आणि आमच्या छोट्याशा पुरस्काराने तुम्हाला मिळणारा आनंद याची सांगड आपल्याला घालता यावी. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि मी आमंत्रित करते स्वातीला, कारण आता स्वाती एक सरप्राईज घेऊन येते आणि ते सरप्राईज काय असणार आहे ऐकूया तिच्याकडनंच. स्वातीचं सरप्राईज नाही परवडणार. रॅपिड फायर राऊंड साठी तुम्हाला तयार राहायचंय माधवीजी. प्रश्न येतील एकामागे एक आणि तुम्हाला त्वरित त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे, अधिक आवडीचं काय, जन्मभूमी यवतमाळ की कर्मभूमी नागपूर? यवतमाळ. अपेक्षित उत्तर. माधवीजी, जर पुन्हा बालपणीच्या काळात जाता आलं आणि काही वेळासाठी पुन्हा यवतमाळला जाण्याचा योग आला तर सगळ्यात आवडीचं स्थान कुठलं असेल भेट देण्याचं? अभ्यंकर कन्याशाळा. मला वाटलंच होतं. कोणत्या आठवणी अधिक मनापासच्या, शालेय जीवनातल्या की महाविद्यालयीन जीवनातल्या? शालेय जीवनातल्या. मी प्रश्न असेच निवडले आहेत की मला उत्तरं माहिती होती. जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा परिवारासोबत वेळ घालायला आवडतं की छंद जोपासायला आवडतं? परिवारासोबत वेळ. नक्कीच. कामाचा ताण घालवण्यासाठी काय करता, आराम की मेडिटेशन? मेडिटेशन. हे उत्तर मला माहिती होतं. करमणुकीचं आवडीचं साधन कुठलं, चित्रपट की वाचन? ते डिपेंडिंग ऑन मूड असतं. डोळे थकले नसतील तर वाचन, आणि असंच टाइमपास तर टीव्ही म्हणजे चित्रपट काही, आजकाल OTT. नक्कीच. जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वासोबत काही वेळ घालवायला किंवा डिनरला वगैरे जाण्याचा योग आला तर कोणाची निवड कराल? अरे बापरे. ऍक्च्युली मला ना APJ कलामांना भेटायची फार म्हणजे इच्छा होती, पण आता ते तर नाही होऊ शकत. पण आता हा खूपच कठीण प्रश्न आहे. प्रसिद्ध व्यक्तिमत्व. मी कोणाचं नाव घेतलं तर मग ते प्रोफेशनली इट बिकम्स अ प्रॉब्लेम. हरकत नाही. तुमची जीवनाची व्याख्या विशद करणारं एखादं गाणं, जसं जिंदगी का साथ निभाता चला गया, असं कुठलं एखादं गाणं तुम्ही स्वतःशी रिलेट करता? हो, हे आहे ना आपलं मराठी गाणं आहे, जीवनातली ही घडी अशीच राहू दे. आजच्या तरुण पिढीला एका शब्दात जर संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? एका शब्दात शहाणे व्हा. बिकॉज विजडम म्हणजे फॉर विजडम काय शहाणपणामध्ये सगळं चाललं. मग तुमची सेन्सिटिव्हिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, तुमचा इंटेलिजन्स, तुमचा एज्युकेशन सगळं चाललं. त्याच्यामुळे शहाणे बनायला पाहिजे.
मला वाटतं या अत्यंत पॉझिटिव्ह अशा नोटवर रॅपिड फायर राऊंड थांबवूया थँक्यू. आणि पुढची सूत्र भैरवीताईंकडे सोपवू. खूप खूप धन्यवाद स्वातीजी. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोचलेलो आहोत आणि कार्यक्रमाचा अगदी 2 वाक्यात समारोप आणि आभार प्रदर्शन. खरं म्हणजे स्वातीजींनी जेव्हा माधवीजींबद्दल सांगितलं तेव्हा मनात अनेक प्रश्न आणि अनेक शंका होत्या, कारण की एवढी मोठी अधिकारी व्यक्ती आणि त्यांची अव्हायलेबिलिटी, त्याच्यानंतर त्यांच्या वेळेची सांगड घालणं, या सगळ्या गोष्टी फार कठीण वाटत होत्या. म्हणजे मला असं वाटलं होतं तेव्हा की कदाचित ही मुलाखत होणारही नाही. पण स्वातीजींनी आणि माधवीजींनी दोघींनीही दिलेलं सहकार्य आणि माधवीजींच्या स्वभावातली रुजुता, या 2 गोष्टींनी जनमंगल कायमचं तुमच्या ऋणात बांधल्या गेलंय असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे स्वातीजींचेही आजच्या या प्रसंगी खूप खूप मनापासून आभार, की एका अत्यंत निर्मळ आणि सरळ अशा व्यक्तिमत्वाला त्यांनी जनमंगलशी जोडून दिलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो असं की मोठे लोक वो बडे लोग है, पण काही बडे लोक इतके साधे सोपे आणि सरळ असू शकतात, ते माधवीजींशी फोनवर बोलल्यानंतरच लक्षात आलं होतं. तेव्हा तुमचेही खूप मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. आणि या आशेसह की आज बांधल्या गेलेले हे आपले स्नेहबंध, ऋणानुबंध कायम आपण टिकवून ठेवूया आणि काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत राहूया. समस्त श्रोतृवर्गाचे, रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. इथेच थांबतोय, निरोप घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन यशस्विनीसह.